श्री गोविंद प्रभु महाराज की जय। तर सज्जनो, सांगतेच्या शब्दाने मी या कार्यक्रमाची आजच्या बोलण्याची सांगता करणार आहे। अशा प्रकारे श्री गोविंद प्रभु सर्वांचे आधार होते। जे स्नान करणारे होते त्यांना देखील श्री प्रभु बाबा गरम पाणी असे, आणि अशा वेळेस स्नान करत असताना त्या गरम पाण्यामध्ये थंड पाणी टाकण्याचं, अतिशय गरम पाणी अंगावर घेणं आणि त्यावरून होणारा त्रास तो होऊ नये म्हणून ते गोविंद प्रभु बाबांची आठवण करायची। श्री गोविंद प्रभु बाबा त्या ठिकाणी यायचे, त्या पाण्यात थंड पाणी टाकून ते अतिशय गरम पाणी असलेलं पाणी सौम्य करायचे। आणि अशा प्रकारे श्री गोविंद प्रभु बाबांची ही सामाजिकता, हे सामाजिक कार्य 800 वर्षापासून आम्हा लोकांपर्यंत एक प्रकारे त्यांनी संदेश पोहोचवलेला आहे। नव्हे तर ग्राम स्वच्छ अभियान देखील श्री गोविंद प्रभु बाबापासूनच, त्याचे पूर्वी श्री चक्रपाणी महाराजांपासून आपल्याला पाहायला मिळते। श्री चक्रपाणी महाराजांचा वारसा श्री गोविंद प्रभु बाबांनी घेतला आणि तोच वसा पुढे चालून अनेक महाराष्ट्रातील संतांनी घेतला। मग संत गाडगे बाबा असो, महात्मा गांधी असतील, पण ह्या संपूर्ण स्वच्छता अभियानाचे जर कोणी प्रमुख असतील तर श्री गोविंद प्रभु बाबा नव्हे तर श्री चक्रपाणी महाराज असं म्हटलं तर वावगं होणार नाही। असो, आज या हातुर्णा गावामध्ये मला ह्या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री वैरागी बाबांनी मला ह्या ठिकाणी निमंत्रित केलं। वैरागी बाबांना मी कधी पाहिलं नाही, मध्ये फक्त एका आमचे महाराष्ट्र भूषण, एक महाराष्ट्रातले महान अधिकरण, महाराष्ट्र अधिकरण ज्यांच्या गादीवर आता नवीन बाबा विराजमान आहे, त्यांच्या अंतदर्शनाच्या वेळेस मी आलो तेव्हा वैरागी बाबांचं माझं दर्शन झालं। तिथे माझी अल्पशी भेट झाली आणि तत्पूर्वी मला वैरागी बाबांनी गीता जयंतीच्या काळात डिसेंबर महिन्यामध्ये फोन केला होता की शास्त्री बाबा तुम्ही एकदा व्याख्यानाला यावं। त्यावेळेला मी जास्त व्यस्त असल्यामुळे येऊ शकलो नाही। अंजनावकर सरांनी माझ्या संदर्भामध्ये आपल्याकडं एक प्रकारे संदर्भात विचार मांडलेला असावा। काही अंजनावकर सर मला बोलले होते की तुम्हाला एकदा तिकडे जावं लागेल। आणि आजच्याही काळामध्ये मी 22 तारखेला मेरठच्या दौऱ्यावर जाणार होतो। बऱ्याच वर्षानंतर वैरागी बाबांचा मला मध्ये फोन आला आणि फोन आल्यानंतर वैरागी बाबा म्हटले काही झालं तरी तुम्हाला यावंच लागेल। आणि 29 तारखेला मेरठचं रिटर्न रिझर्वेशन होतं आणि मी इथे येणं अशक्य होतं। मी मेरठचा कार्यक्रम कॅन्सल केला आणि वैरागी बाबांच्या आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी, प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने मला या ठिकाणी खेचून आणलं। मी इतक्या लांब ह्या परिसरामध्ये आलो, ह्या परिसरातल्या लोकांचं दर्शन झालं। या निमित्ताने आचार्य प्रवर अमरावतीच्या मोठे बाबांचं नव्हे तर रुद्रपूरचे मोठे बाबा असलेले एकशदेव बाबांचं दर्शन झालं, तुमच्या सर्वांचं दर्शन झालं। आणि वैरागी बाबांचं कार्य अतिशय महान आहे, धार्मिक कार्य आहे। मगाशी बोलत असताना प्रास्ताविकतेमध्ये त्यांनी स्वतःही जरी थांबले असते तर त्यांचं चाललं असतं, पण जे साधू संत असतात ते जगाच्याच कल्याणासाठी असतात आणि म्हणून जगाचं कल्याण, जगाचं हित, जगाला चांगल्या प्रकारचे विचार केले पाहिजे, जगाला चांगल्या प्रकारे व्याख्यानाने चांगलं स्नान झालं पाहिजे, बुद्धी चांगली तजेल झाली पाहिजे, बुद्धी चांगल्या प्रकारची प्रसन्न झाली पाहिजे। हा विचार हा 9 वर्ष सतत वैरागी बाबा आपल्यामध्ये रुजवत आहे। असो, या हातुर्णा गावामध्ये मला या ठिकाणी बोलवत असताना हातुर्णा गावाचा विचार करत असताना हातुर्णा गावाचा अर्थ काय? काही गावाची नावं देवावरून असतात, काही गावांची नावं झाडावरून असतात, पण हातुर्णा काय प्रकार? मी रस्त्यामध्ये येत असताना मला ज्या जीपमध्ये आणलं त्या चालकालाही मी विचारलं बाबा हातुर्णा काय? आणि मला इथं कारंजकर बाबांनाही मला विचारायचं होतं हातुर्णा हे गाव कशावरून पडलेलं असावं। आणि म्हणून म्हटलेलं आहे माझ्या दृष्टिकोनातून हे गाव एक कलाकाराचं गाव
नव्हे तर ह्या गावाने अनेक प्रकारचे हार तुरे तयार करण्याचं पूर्वजांनी हे काम केलेलं असावं. हे हार तुरे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये पोहोचवण्याचं काम या हतुर्णे गावातील लोकांनी केलेलं असावं. म्हणून या गावाला हतुर्णे असं नाव पडलेलं असावं असं माझ्या कल्पनेतून वाटतं. असं जास्त न बोलता माझ्या विचारांना मी या ठिकाणी विराम देत आहे. माझ्या विचार देत असताना कदाचित एखादी महिला असते, तांदूळ निवडताना एखादा खडा जर आला तर बाहेर फेकते, तसं माझ्या बोलण्यामध्ये काही खडे आले असतील तर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करा आणि शब्दातून चांगल्या प्रकारे अर्थ नेण्याचा प्रयत्न करा आणि आपलं जीवन चांगल्या प्रकारचं विचारवंत करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. येथेच थांबतो. वंदे श्री चक्रधर श्री गोविंद प्रभू महाराज की जय. एकदा श्री गोविंद प्रभू बाबांच्या नावाचा आपण जय जयकार करायचा. बिना कपाशीने बोले त्याले बोंड म्हणू नये, हरिमाईला बोले त्याले तोंड म्हणू नये. काय म्हणून नामाविना मुख ते सर्पाचे बिळ. ज्या मुखातून परमेश्वराचं नाव येत नाही ते मुख म्हणजे सर्परान याचं बीळ. आणि म्हणून आपलं तोंड बीळ न होता चांगल्या प्रकारचं बिंब झालं पाहिजे. आणि म्हणून सर्वांनी श्री गोविंद प्रभू बाबांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे की गावातल्या लोकांना कळलं पाहिजे. इथं व्याख्यान मला चालू आहे. श्री गोविंद प्रभू महाराज की, श्री गोविंद प्रभू महाराज की जय. दंडवत. धन्यवाद भाऊ. मी पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नाचा, तुम्ही पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नाचा क्षण साकार व्हावा, क्षण साकार व्हावा अशा शुभेच्छा आपल्या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद बाबा. आपण सांगितलंय की श्री गोविंद प्रभू बाबा म्हणजे दीनदुखितांचे व्यथितांचे माहेर घर होते. त्यांनी समाजाला समानतेची शिकवण दिली. त्यांनी म्हटलंय ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा. ही महान शिकवण संत महंत तसेच आमच्या महानुभाव पंथाचे आद्य गुरु गोविंद प्रभूंनी आम्हाला दिली. वो अपने किस्मत पे नाज करते हैं, वो अपने किस्मत पे नाज करते हैं. यानंतर विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा उद्घाटक परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर उपाध्य आमनाय श्री यक्षदेव बाबा शास्त्री तथा मोठी बाबा रिद्धपूर हे आम्हाला मार्गदर्शन करतील अशी त्यांना नम्र विनंती करते. गेली 9 वर्षापासून हा सतत चाललेला कार्यक्रम, या अंतर्गत आज या ठिकाणी आतुरता या ठिकाणी होत असलेली धर्मसभा आणि या धर्मसभेला आजचे सभाध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे परमश्री परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य अमरावतीचे श्री कारंजेकर बाबाजी, त्याचप्रमाणे आजचे प्रमुख व्याख्याते ज्यांच्या अमृतमय वाणीतून आपण आताच राऊळबाब श्री गोविंद प्रभूविषयी सामाजिक कार्य या विषयावर अनेक पैलूंनी त्यांनी जो विषय मांडला, खरोखरच एक स्तुत्य विषय मांडला गेला आहे असे परमपूजनीय आदरणीय श्री बाबाजी, ज्यांनी सतत सर्वांच्या मनामध्ये या कार्यक्रमाविषयी, समाज प्रबोधनाविषयी सर्वांना सोबत घेऊन हमेशा प्रेरित करणारे असे व सर्वांचा हा योग घडून आणणारे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय वैराग बाबाजी, सर्व उपस्थित स्टेजवर विराजमान पावडे साहेब, कराळे साहेब, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज समाजामध्ये अस्थिरता
आहे हे सर्वांना ठाऊक आहे. या समाजामधली जी अस्थिरता नष्ट करण्यासाठी किंवा समाजामध्ये स्थिरता घराघरामध्ये स्थिरता आणण्यासाठी जर कोणतं कार्य असेल तर ते अध्यात्माचं. अध्यात्माशिवाय कोणत्याही कार्याला स्थिरता येऊ शकत नाही. असे अनेक उदाहरण आहेत. म्हणून याच उद्देशाला धरून परमपूजनीय आदरणीय वैरागी बाबा यांनी हे समाज प्रबोधनाचं कार्य सुरू केलेलं आहे. हे कार्य असंच अखंडपणे तेवत राहो, चालत राहो आणि आपला सर्वांचा सहयोग त्यांना मिळत राहो हीच एक कार्यक्रमानिमित्त सर्वांना वैरागी बाबांना तसंच सर्वांना शुभेच्छा देतो. आज पासून 5 दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं पण या ठिकाणी मी जाहीर करतो. एक तत्पूर्वी परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय मम अध्यक्ष वैरागी बाबांनी जरा 1 मिनिटाकरता स्टेजवर यावं. आपणाला माहितीच आहे की डिसेंबरमध्ये एक छोटासा कार्यक्रम श्री रिद्धपुर या ठिकाणी आयोजित एकसेदेव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला होता. परंतु वैरागी बाबा त्या दिवशी उशिरा पोहोचले आणि मी पण धावपळीत होतो. माझ्याकडून त्यांचा जो अल्पसा सत्कार जे राहिला होता तो आपणांच्या सर्वांच्या समोर त्या दिवशी करायचा होता आणि आजही आपणासमोर सर्वांच्या समोर त्यांनी त्याचा सत्कारचा स्वीकार करावा अशी मी एकसेदेव प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना विनंती करतो. परमहंत परमपूज्य परम आदरणीय आचार्य प्रवर यक्षदेव शास्त्री रिद्धपुर तथा कोषाध्यक्ष अखिल विश्व महानुभाव परिषद रिद्धपुर जिल्हा अमरावती यांनी गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये भव्य दिव्य असा यक्षदेव प्रतिष्ठानतर्फे शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम रिद्धपुर ग्रामामध्ये आयोजित केला होता आणि त्यानिमित्तानं बाबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. काही त्यागी माणसं अशीच असतात की स्वतःचा विचार न करता आयुष्यभर इतरांसाठी जगत असतात. असंच मोठे बाबा यांचे शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद. धन्यवाद बाबा. थोडक्या शब्दामध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन वो सूरज लिया खुशबू दे आपको हम तो कुछ देने के काबिल ही नहीं हम तो कुछ देने की काबिल ही नहीं देने वाला 100 साल की उम्र दे आपको देने वाला 100 साल की उम्र दे आपको. यानंतर सत्कार समारंभाकडे आम्ही वळतो आहोत. व्यासपीठावर उपस्थित समारंभाचे अध्यक्ष परमपूज्य परमहंत श्री आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा उर्फ मोठे बाबा अमरावती यांना कवीश्वर घराण्यातील कारंजेकर ही महत्वाची महंती प्राप्त झाल्याबद्दल वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाचे वतीने त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करू इच्छितो. मी विनंती करते वरुड तालुका ग्रामीण महानुभाव मंडळाचे सर्व पदाधिकारी माननीय श्री सतीश भाऊ देशमुख, माननीय श्री राजेंद्र भाऊ काकडे सर, माननीय श्री देवेंद्र भाऊ शेळके, माननीय प्रवीण भाऊ सातपुते, माननीय श्री दिलीपराव देशमुख, माननीय श्री राजेशराव डवरे, माननीय श्री दिनेशराव काकडे, माननीय श्री ओंकाररावजी गंदी, माननीय राजेंद्र भाऊ दारोकर, माननीय प्रदीप भाऊ बोरुदी प्रसिद्धी प्रमुख वरुड तालुका ग्रामीण सेवा महानुभाव मंडळ, माननीय श्री
आशिभाऊ पावडे, माननीय श्री पेमराजी मावंदे, माननीय श्री गजाननराव वानखडे, माननीय श्री विश्वासराव खांदडे, माननीय श्री संजयराव पांडे, माननीय श्री सचिनराव कोहळे, माननीय श्री किशोरराव पुंड, माननीय श्री राजूभाऊ पुंड, माननीय श्री निलेशभाऊ कोहळे, माननीय श्री चंद्रकांतराव वडसकर वरुड सदस्य वरुड तालुका ग्रामीण भानुभाव सेवा मंडळ, माननीय श्री मुरलीधररावजी शेळके, चंद्रकांत भाऊ वडसकर. मी आपणालाही विनंती करते की कृपया आपण सत्कार सोहळ्यामध्ये समाविष्ट व्हावं. वरुड तालुका ग्रामीण सेवा मंडळाच्या वतीने हा सत्कार या ठिकाणी मोठे बाबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. कविश्वर घराण्यातील कारंजेकर ही महत्वाची उपाधी महंती बाबांना प्राप्त झाली आणि त्याबद्दल वरुड तालुका ग्रामीण सेवा मंडळाच्या वतीने हा भव्य दिव्य सत्कार या ठिकाणी बाबांचा होतो आहे. कविश्वर घराण्यातील कारंजेकर ही महत्वाची महंती बाबांना प्राप्त झाली आणि त्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी वरुड तालुका ग्रामीण सेवा मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे. बाबा अशीच आमच्यावर तुमची कृपा असावी, आपला सहवास आम्हास सदोदित घडो हीच प्रभुचरणी प्रार्थना करते. नामस्मरणाचं महत्व सुद्धा बाबांच्या अनेक व्याख्यानातून समाजापर्यंत पोहोचवलेलं आहे. अनेक व्याख्यानांमधून ते पंथाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं कार्य बाबा सतत करत असतात. आपल्याला उदंड आयुष्यासाठी भरभरून आम्ही शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि वळते पुढील सत्काराकडे. विचारपीठावर उपस्थित माननीय श्री मनोहररावजी खर्डे उपसरपंच ग्रामपंचायत हातुर्णा यांचा सत्कार करतील. प्रदीप भाऊ बहुरूपी प्रसिद्धी प्रमुख वरुड तालुका ग्रामीण सेवा मंडळ वरुड उपसरपंच मनोहररावजी खर्डे यांचे सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. माईपट सभागृहामध्ये उपस्थित विचारपीठावर विराजमान असलेले माननीय श्री मनोहरराव पावडे यांचेही या ठिकाणी पुष्पहार देऊन सत्कार करतील देवेंद्र भाऊ शेळके. विचारपीठावर उपस्थित माननीय श्री युवराज भाऊ कराडे यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करते. माननीय श्री देशमुख साहेब यांना, सतीश भाऊ देशमुख महामंत्री वरुड तालुका ग्रामीण सेवा मंडळ, माननीय श्री सतीश भाऊ देशमुख हे विचारपीठावर उपस्थित माननीय श्री युवराज भाऊ कराडे यांचा सत्कार करतील अशी त्यांना विनंती करते.
यानंतर ज्यांच्या व्याख्यानाची, ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे आजच्या समारंभाचे अध्यक्ष परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा उर्फ मोठे बाबा अमरावती हे आम्हाला मार्गदर्शन करतील अशी त्यांना नम्र विनंती करते.